तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं इच्छापत्र साध्या कागदावर लिहू शकता। त्यासाठी स्टॅम्प केलेल्या कागदाची गरज नाही। मात्र अनेक वेळेला लोक किरकोळ चुका करतात आणि त्यामुळे इच्छापत्र अवैध होऊ शकतं। आता रसिकलाल यांचंच उदाहरण बघा। त्यांनी मागच्याच वर्षी इच्छापत्र केलं आणि सगळी जमीन आणि इतर प्रॉपर्टी 2 मुलांना देण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यावेळेला तिथे साक्षीदार उपस्थित नव्हते। त्यांना वाटलं की साक्षीदारांच्या नंतर सह्या घेऊ, पण नंतर ते विसरून गेले। नंतर दुर्दैवाने त्यांचं निधन झालं। प्रॉपर्टीची वाटणी करायची वेळ आली तेव्हा त्यांच्या मुलींनी त्यांचा हिस्सा मागितला। त्यांच्या मुलांनी इच्छापत्र दाखवलं आणि त्यानुसार वाटणी होईल असं सांगितलं। मात्र हा वाद पुढे इतका वाढला की त्यांच्या मुलींनी कोर्टात दाद मागितली। इच्छापत्रावर साक्षीदारांच्या सह्या नाहीयेत म्हणून कोर्टाने ते अवैध असल्याचा निकाल दिला। त्यामुळे रसिकलाल यांच्या इच्छेनुसार प्रॉपर्टीची वाटणी झाली नाही। इच्छापत्र करताना आपल्याला कायदेशीर गोष्टींची माहिती नसते। माहिती अभावी इच्छापत्र करताना आपल्याकडून काही लहान चुका होऊ शकतात। मात्र या लहान चुका नंतर महागात पडू शकतात। म्हणूनच इच्छापत्र करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते आपण आज जाणून घेणार आहोत। इच्छापत्र हा असा एक दस्तऐवज आहे ज्याच्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रॉपर्टीचं वितरण कसं केलं जाईल हे ठरतं। आपल्या पश्चात कोणाला किती प्रॉपर्टी मिळावी हे इच्छापत्र करणारा कागदावर लिहितो। एका साध्या कागदावर जरी इच्छापत्र बनवलं तरी ते कायदेशीर असतं। नोटरी किंवा रजिस्टर्ड विल करायची गरज नसते। मात्र इच्छापत्रावर इच्छापत्र करणाऱ्याची सही असणं आवश्यक आहे। तसेच इच्छापत्रावर 2 साक्षीदारांच्या सह्या असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि इच्छापत्र करणाऱ्याने साक्षीदारांसमोर सही करणं आवश्यक आहे। आधी त्याची सही होईल आणि त्यानंतर लगेच 2 साक्षीदार सही करतील। इच्छापत्र करताना व्यक्तीवर कोणताही दबाव नव्हता हे यातून सिद्ध होतं। शक्य असेल तर 2 साक्षीदारांपैकी एक व्यक्ती डॉक्टर असावा। इच्छापत्र करताना त्या व्यक्तीला कोणताही मानसिक आजार नाहीये असं सर्टिफिकेट डॉक्टरकडून घेणं बंधनकारक आहे। विल रजिस्टर्ड करणं कायद्याने बंधनकारक नाहीये, मात्र ते रजिस्टर केलं तर अधिक मजबूत होतं। भविष्यात प्रॉपर्टीवरून काही वाद झाले किंवा प्रकरण कोर्टात गेलं तर रजिस्टर्ड विलचा नक्की फायदा होतो। त्यामुळे केस मजबूत होते। विल रजिस्टर करण्यासाठी इच्छापत्र करणाऱ्याला रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन सही करावी लागते। रजिस्टर विलमध्ये विल करणाऱ्याचा आणि साक्षीदारांचा फोटो आणि अंगठा असतो। त्यामुळे हे विल बनावट आहे असा दावा कोणीच करू शकत नाही। तसेच इच्छापत्राची ओरिजिनल कॉपी हरवली तर काहीच अडचण येत नाही। रजिस्टर ऑफिसमध्ये डॉक्युमेंट नंबर सांगितला तर त्यांच्याकडून तुम्हाला सर्टिफाईड कॉपी घेता येते। विलच्या सर्टिफाईड कॉपीवर सगळे कामं होऊ शकतात। तसेच इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी एक्झिक्युटर नेमला पाहिजे। तुम्ही एक्झिक्युटर म्हणून जवळचा मित्र किंवा नातेवाईक नियुक्त करू शकता। नंतर गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वारसाला मिळणाऱ्या प्रॉपर्टीचा पत्ता आणि इतर तपशील अचूक टाका। तसेच इच्छापत्र करणारा आणि ज्यांना प्रॉपर्टी मिळणार आहे त्या वारसांचे नावं अचूक टाकले आहेत का नाही याची खात्री करा। इच्छापत्र बनवताना व्हिडिओ रेकॉर्ड केला तर कायदेशीर अडथळे कमी होऊ शकतात। पाहिजे असेल तर नंतर तुम्ही इच्छापत्रामध्ये बदलही करू शकता। मात्र शेवटच्या इच्छापत्रानुसार वाटणी केली जाईल। एखाद्या वारसाची वागणूक चांगली नसल्यामुळे त्याला प्रॉपर्टी न देण्याचा निर्णय घेतला असेल तर इच्छापत्रामध्ये तसा उल्लेख करा। इच्छापत्र हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे, त्यामुळे गरज पडली तर लीगल एक्सपर्टची मदत घ्या। या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या पश्चात वारसांमध्ये वाद होणार नाही आणि तुमच्या इच्छेनुसार प्रॉपर्टीची वाटणी होईल।